कामिनीला व अनिकाला पोलिसांनी ठोकल्या आता बेड्या. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे मात्र ह्या कामिनीने आणि अनिकाने केलेला सगळ्यात मोठा डाव आता कमळी आणि निंगेच्या समोर आलेलाच असतो. कारण की ऋषी आणि कमळीने ज्या प्रकारे त्या आदित्यची पोलखोल केलेली असते, त्यावेळेस मात्र आदित्यने सगळं काही सत्य ऋषी सर आणि कमळीला सांगितलेलं असतं. त्यावेळेस मात्र आता कामिनी आणि अनिकाला रंगेहात कसं पकडायचं याचाच विचार आता ऋषी आणि कमळी करत असतात. पण आता त्यांच्या हातामध्ये सगळ्यात मोठा प्यादा असतो तो म्हणजे आदित्य. कारण की आदित्यला सगळं सत्य सांगावंच लागत असतं. तर दुसरीकडे मात्र ते आदित्यला एका खोलीत तर बंद करून ठेवतात आणि त्याला अशी तशी धमकी देत नाही, त्याला एवढी भयानक धमकी देतात की आदित्यला समजतच नसतं आता काय करावं. तर एकीकडे मात्र आता कामिनीने आणि अनिकाने जो काही प्लॅनिंग बनवलेलं असतं त्यामध्ये त्यांना कमळीचा डाव संपवायचा असतो, म्हणजेच आपल्या कमळीला मारून टाकायचं असतं. आता एवढा मोठा प्लॅनिंग केला आहे म्हणजे याचा अर्थ असाच आहे की आपली कमळी एवढ्या मोठ्या जाळ्यामध्ये फसणार आहे. पण कमळीने बिचारीने विचारच केलेला नसतो की ती कामिनी आणि अनिका एवढ्या मोठ्या थराला जाऊन पोहोचेल. तर आता ज्यावेळेस मात्र ऋषी सर आणि कमळी ह्या दोघांना देखील हे सत्य समजतं की आतापर्यंत कमळीवरती जो काही चोरीचा आरोप आला होता आणि जे काही तिने हार चोरले, दागिने चोरले, कॉलेजमध्ये जी काही चोरी झाली, या सगळ्याच्या पाठीमागे दुसरीच मुलगी होती आणि त्याच मुलीचा देखील आता पर्दाफाश कमळी आणि ऋषीसमोर झालेला असतो. तर एकीकडे एवढे दिवस आपली निंगी आपल्या कमळीला सांगत असते की या सगळ्याच्या पाठीमागे ती माकडीन अनिकाचा आहे, पण त्यावेळेस मात्र कोणच ऐकायला तयार नसतं. पण आता मात्र ज्यावेळेस मात्र कमळीसमोर देखील अनिकाचा, कामिनीचा खरा चेहरा येतो, त्यावेळेस मात्र कमळीच्या देखील पायाखालची जमीन सरकलेली असतात आणि ऋषी सर त्याच वेळेस मात्र कमळीला सांगत असतात, कमळी आता आपल्याला अजूनच जास्त सावध झालं पाहिजे आणि आपल्याला आता राजन काका, अन्नपूर्णा आजी या सगळ्यांसमोर हा सगळा काही प्रकार जो काही घडलाय ना, हा आणलाच पाहिजे आणि यांचा खरा चेहरा देखील तिथे घेऊनच आलं पाहिजे. तर दुसरीकडे मात्र ह्या आतापर्यंत अनिकाने कमळीसोबत, ऋषीसोबत एवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, कारण की त्यांना तिला जे काय होतं ना ते सगळं मिळवायचं होतं. पण आता फायनली आपल्या कमळी आणि ऋषी देखील एवढा भयानक प्लॅनिंग बनवतात ना की त्यामध्ये मात्र अनिका आणि सोबतच मात्र तिची महामूर्ख आजी हे दोघीजण देखील सापडतात खूप घाणवाणी. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की एकीकडे मात्र आपल्या कमळीला मारण्याचा पूर्णपणे डाव केलेला असतो, तर दुसरीकडे कमळीने आता पूर्णपणे असा देखील प्लॅनिंग बनवलेला असतो की कामिनी आणि अनिका दोघींचा देखील पर्दाफाश सगळ्यांसमोर करायचा. तर आता अनिकाने तिच्या मैत्रिणीला, म्हणजे जी कमळीसारखी दिसते तिच्यासारखी सगळं काही ड्रेपरी घालून तिला उभी देखील केलेली असते. आणि आता एकीकडे मात्र हे सगळा प्रकार चालू असतो, याबाबत मात्र अन्नपूर्णा आजींना, राजांना कोणाला काहीच काडीची खबर नसते. पण आता एकीकडे मात्र ह्या कामिनीने पूर्णपणे ठरवलेलं असतं की काही जरी झालं जरी ती कमळीचा गेम करणार म्हणजे करणारच, कारण की तिला कमळीला मारूनच टाकायची असते. जर ती कमळीला नाही मारू शकली तर तिला देखील माहीत असते की ती आता तोंडावरती पडू शकेल. तर आता पुढे तुम्ही पाहाल की एकीकडे ऋषी, कमळी हे सगळेजण मात्र ज्यावेळेस मात्र आता अन्नपूर्णा आजीच्या घरी जातात त्यावेळेस मात्र कामिनीने हा सगळा काय डाव रेडीच ठेवलेला असतो. तर अनिकाला याबाबत काहीच खबर नसते की असं काय घडेल म्हणून. पण आता सगळा काय प्रकार जातो आता जंगलापर्यंत. म्हणजेच आता हा सगळा प्रकार म्हणजेच कमळीला मारण्याचा प्रकार हा घराच्या बाहेर केलेला असतो आणि त्या ठिकाणी मात्र आता कमळीच्या डोक्यामध्ये दगड घालण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच वेळेस मात्र तेवढ्यात ही कामिनी गोळी चालवते, पण ती गोळी आपल्या कमळीला न लागता ती गोळी चक्क आता अनिकाला लागते. पण ज्या क्षणाला अनिकाला गोळी लागते त्यावेळेस मात्र तिथंच सगळा काय डाव फसतो. आणि आता पुढे तुम्ही पाहाल की ऋषी, आपली कमळी हे सगळेजण मात्र कामिनीला आता पोलिसांच्या ताब्यात देतात आणि सगळ्यांसमोर मात्र कामिनीचा पर्दाफाश करणार असतात. पण आता हे सगळं तर पुढे घडलंच मित्रांनो, पण नक्की अजून पुढे काय काय ट्विस्ट येतोय हे सगळं जाणून घेऊया आज रात्री 9 वाजता संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत आज रात्री संध्याकाळी 9चा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.